सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम रंगदेवता, स्थानदेवता, माझी ग्रामदेवता, कुलदेवतेला वंदन करून हॅलो थोडासा इफेक्ट आहे नावाला. जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन आज 12/12/2025 प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीदेव शिवारी प्रासादिक भजन मंडळ आणि मित्रमंडळ ओरस खर्यवाडी यांच्या वतीनं गुरुवर्य कैलासवासी भजन महर्षी व कैलासवासी परशुराम व काशीराम व परब काशीराम व परब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज 13वी पुण्यतिथी आहे आणि त्याच्या निमित्तानं
त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे रवी कदम बुवा. एकदा जोरदार टाळ्या रवी कदम बुवांसाठी झाल्या पाहिजे, कारण सतत 13 वर्ष असा आपल्या गुरूंचा कार्यक्रम आयोजित करणं हे मित्रमंडळ एवढं सोपं काम नाहीये. आणि खरोखरच हे तुम्ही पवित्र आणि पुण्याचं काम हे मंडळ करतंय. तुम्हाला माझ्या भजन मंडळाकडून आपला सलाम आहे. आज या ठिकाणी या मंडळानं या पुण्यतिथीच्या निमित्तानं परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांच्या मनोरंजनासाठी हा आमने सामने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण बघा, प्रभू परशुरामाने ही निर्माण केलेली कोकण भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आहे. आणि या पवित्र आणि पुण्य कोकण भूमीमधील या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड माझा तालुका आणि या देवगड तालुक्यामधील मुणगे माझं गाव श्रीदेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे आडवावाडी हे माझ्या भजन मंडळाचं नाव. मी स्वतः बुवा समीर दिलीप महाजन. त्याचप्रमाणे आम्हाला पकवाज साथ करतायत सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पकवाज वादक सन्माननीय राजू सावंत. आम्हाला तबला साथ करतायत सुनील बोरकर आणि माझी कोरस मंडळी. त्याचप्रमाणे आजच्या या तिरंगी डबलबारीच्या सामन्यासाठी उपलब्ध असणारे दुसरे बुवा सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत. आणि खरोखरच आम्ही आमचं परम भाग्य समजतो की सुंदर ज्यांना आज लोकांनी डोक्यावरती उतरून घेतले, कारण बतावणीचे बादशाह आज त्यांच्यासारखी बतावणी आजच्या घडीला कुठल्याच बुवा करू शकत नाही. कारण वेळ बघून खेळ कसा करायचा हे आमचे सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांच्याकडून शिकावं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या गुंडू सावंत बुवांसाठी झाल्या पाहिजे. त्यांना पकवाज साथ करतायत आमचे परममित्र सन्माननीय विराज भावकर, त्यांचे तबलजी आणि त्यांची कोरस मंडळी. त्याचप्रमाणे तिसऱ्या नंबरला बसलेले बुवा सन्माननीय आज काशीराम परमवादी पुण्यतिथी आणि त्यांचे शिष्य सन्माननीय आनंद कांगडे. त्यांना पकवाज साथ करतात आमचे परममित्र सन्माननीय हेमंत टवटे, त्यांचे तबलावादक कोरस मंडळी. जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. दोन्ही बुवांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आम्हाला या डबलबारीसाठी संपर्क केला असे आमचे राजू सावंत, तुमचे पण मी पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी या डबलबारीच्या सामन्यासाठी अनेक भजनी बुवा उपस्थित असतील, दशावतारी कलाकार असतील, अन्य लोक कलाकार उपस्थित असतील. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. या गावचं ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्रीदेव शिवाजी देवाच्या चरणाशी नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता आई भगवती माता अनुभवणी माता बाईची देवी मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्रीदेव वेतोबा रवळनाथ श्री शिवाजी देवाचे आशीर्वाद घेऊन माझी कुलदैवत महालक्ष्मी आई भवाई मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन रंगदेवता आणि सारदेवतेला वंदन करून अंतर्गत जागेवाच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्री कुलकेश्वर देवाचे आशीर्वाद घेऊन श्री स्वामी समर्थ गुरु साईनाथ गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊन परस्त्री माते समान वंदन्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा करून छत्रपती संभाजी महाराजांना हा मानाचा मुजरा करून जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांना नमस्कार करून
काय आहे? झालं? या मित्रमंडळासाठी एकच सांगेन, नात्याला जोडायला मैत्रीची गरज भासते. नात्याला जोडायला मैत्रीची गरज भासते. माणसातला देव शोधायला विश्वासाची साथ लागते. आणि हे जे शिवारी प्रासादिक भजन मंडळ आणि मित्रमंडळ भेटायला फक्त आणि फक्त आम्हा तिन्ही बुवांना नशीबच लागतंय, नशीबच लागतंय, नशीबच लागतंय. धन्यवाद. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. दोन्ही बुवांनी सुंदररित्या कार्यक्रमाची सुरुवात कानडे बुवांनी चांगली केली आहे. त्याच्यानंतर गुड्डू सावंत बुवांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, कारण आज दोन्ही बुवांपेक्षा परफेक्ट जर तिरंगी बारी म्हणा किंवा आमने सामने डबल बारी म्हणा, जजमेंट असत तर गुंडू बुवांक. कारण आज लगातार ते रोज सामने असतात, रोज बाऱ्या करतात. त्याच्यामुळे त्यांना टायमिंगचं बंधन हे त्यांना परफेक्ट जमतं. कारण आम्ही काय कधीतरी करतो सांगतोय मग हे तर त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या. इकडे तिकडे 5-10 मिनिटात कमी जास्त होती. धन्यवाद. काय जास्त तुम्ही ठोके गरम रावीत रावला, थंडी वाढत चालली. आमची आता स्वरावर गोटा घसराक लागली. काय बुवा बरोबर ना, थंडी वाढत चालली आहे. त्याच्यामुळे असाच त्याच्यात घोड मानून घ्यावी आणि पुढे पुढे चालाय. थोडा पेटीचा आवाज द्या, थोडासा द्या, कारण हे समजत नाही का. थोडा कमी करा, थोडा बस. लाख ज्योती उजळती येता आठवण, लाख ज्योती उजळती येता आठवण, वाटे नित्य गुरु चरणाला जावे आलिंगन, वाटे नित्य गुरु चरणाला जावे आलिंगन, वाटे नित्य गुरु चरणाला जावे आलिंगन. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
अनाथांचा नाथा तुझ्या पायी माथा नित्य माझा तुझ्या पुण्य नामे तरले अनित तुझ्या पुण्य नामे तरले अनित होऊनी पुनीत मोक्षा गेले होऊनी पुनीत मोक्षा गेले सद्गुरु कृपेने धन्य भावे जिणे सद्गुरु कृपेने धन्यवाद जिने नाही काही उणे गुरु कृपे आई आई उने उणे गुरु कृपे मंडळीची जरा नेवल द्यावं जरा ऐकायला येत नाही काय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र नांदतो ज्ञानराजा दया ठवीचा महापुण्यराशी दया ठविता महापुण्यराशी हो नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ वक्रतुंड गणपती गजानन श्री सत्यनारायण श्री ब्राह्मण देव जगद्गुरु श्री दत्तात्रय सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव वेतोबा आई भगवती माते तुझा अनुभवणी माते तुझा भराडी देवी माते तुझा सातेरी देवी माते तुझा कुलस्वामिनी महालक्ष्मी भावई माते तुझा रंगदेवते माते तुझा श्रीदेव शिवारी तुझा हरी हर 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 छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी बजरंग सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य राजेंद्र प्रभू सुप्रसिद्ध
पुजारे संपूर्ण शो लाईव्ह दाखवतायत असे सन्माननीय आमचे भजन मंडळाचे सर्व चंद्रकांत भाऊ रासम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांचं YouTube चॅनल वर्ल्ड ऑफ कोकण आज खरोखरच नावारूपास येत आहे. कारण कुठेही भजनी सामने असून दे, आम्ही तर क्वचित भजनी सामने करतो, पण आज या गुंडूबुवांचे जवळजवळ हल्ली 4-5 तरी सामन्यांना ते देवगड म्हणा कुठे कुठे जातात येतात. आज खरोखरच त्यांचं आज वय बघून, कारण आज आता भजन मी बोलताना थंडी वाजते, पण आज ह्या माणसानी 4-4, 5-5 वाजेपर्यंत रोज जागरण करून बिचारे तुमच्यासाठी, या भजन रसिकांसाठी तुम्हाला काहीतरी ऐकता यावं त्याच्यासाठी हे रात्रंदिवस मेहनत करत असतात. एकदा युट्यूबर्स या ठिकाणी दुसरे सुद्धा कोकण सितारे असं काहीतरी ना, ते पण आले. त्या दोघांसाठी जोरदार टाळे एकदा वाजवा, कारण आज हे महत्वाचं काम सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं ते करतायत. ठीक आहे, भजनाला सुरुवात करतो. कारण सुनील वंजारे या मित्रासाठी मी एकच सांगेन, कारण बघा, तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात, म्हणूनच काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात, आयुष्यभर लक्षात राहतात, आयुष्यभर लक्षात राहतात. धन्यवाद. या ठिकाणी जास्त काही दोन्ही बुवा बोललेले नाहीत. भजनाची सुरुवात, कारण प्रत्येक भजनी बुवा सांगत असतो भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन आहे. आज आपल्याला किती दुःख असून दे, टेन्शन असून दे, क्षणभर का होईना विसरवण्याची ताकद या हरिभजनामध्ये आहे. म्हणून सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये थोडं का होईना आपला अर्धा तरी काळ हा हरिभजनामध्ये घालवला पाहिजे. कारण हा भवसागर जर तारून जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण बघा, जग कुठच्या कुठे पोहोचलंय, चंद्रावर गेलंय, जाऊन दे, पण आपली जी परंपरा आहे, आपल्या ज्या रूढी आहेत, त्या प्रत्येक मराठी माणसाने हे पाळल्याच पाहिजेत. कारण बघा, भजन, कीर्तन, नमन, शक्तितुरा, दशावतार या आपल्या कोकणच्या लोककला आहेत, आणि या तुम्ही आम्ही आणि जमलेल्या सर्व मायबाप भजनी श्रोत्यांनी आपल्याकडून जपलेच पाहिजे. कारण परमेश्वराच्या जर जवळ जाण्याचा जर मार्ग जर कोणता असेल ना, तर हे भजन आहे. आणि खरोखरच सांगतो, राम, मगाशी गुंडू सावंत बुवांनी सुद्धा सांगितलं की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या मुखातून हा व्हायलाच पाहिजे. बरोबर की नाही? कारण बुवांनी सांगितलं की राम समजणं सोपं आहे, ते प्रत्येक भजनामध्ये सांगतात, आणि बरोबर आहे, ते राम समजणं सोपं आहे, कृष्ण समजणं कठीण आहे आणि उच्चारणं सुद्धा कठीण आहे, कारण ती जोडाक्षर आहेत, नाही का? पण खरोखरच मी तर सांगेन की एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की आपण हे भजन, कीर्तन, नामस्मरण, सत्संग करतोय कशासाठी? कारण आज जे पैशावाले लोक आहेत, जे मौज मजा करतायत, आज जे पैसे उडवतायत, मौज मजा करतायत, त्यांना पण मृत्यू येणार आहे. आणि आम्ही सुद्धा भजन, कीर्तन, नामस्मरण करतोय, आम्हाला पण मृत्यू येणार आहे. मग हे भजन, कीर्तन, नामस्मरण कशासाठी करायचं? त्याबरोबर श्रीकृष्णाने काय सांगितलं की ज्यावेळी मांजर आपल्या दातांनी जेव्हा उंदराला पकडते, तेव्हा ती त्याची लक्तर तोडून टाकते, मारून टाकते, आपटून त्या उंदराला. पण तीच मांजर जेव्हा आपल्या पिलाला जन्म देते आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ती रोज ठेवत असते, नाही का? पण तेव्हा ती कशी एकदम अलगद उचलून ठेवत असते. बघा, तोंडही तेच आहे, दातही तेच आहेत, फक्त परिणाम वेगवेगळे आहेत. आपण ज्या हरिनाम करतोय, जे नामस्मरण करतोय, तुम्ही आम्ही, आज आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण श्रवण ही नवविध भक्तीमधील एक सर्वात श्रेष्ठ अशी भक्ती आहे. आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण बघा, आज या हरिभजनामध्ये तर श्रीकृष्णाने काय सांगितलं की आज ह्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. आज तुम्ही आम्ही नामस्मरणामध्ये दंग आहोत, ते आपण परमेश्वराच्या चरणापाशी जाणार आहोत.
उद्या गेल्यानंतर, नाही का बुवा, बरोबर की नाही? पण जे आज मौज मजा करतायत, आज जे मजा करतायत आणि ज्यांना नामस्मरण नको आहे ना, ते 84च्या या फेऱ्यामध्येच अडकून ते राहणार आहेत. म्हणून नामस्मरण फार गरजेचं आहे. कारण ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे, ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे, आणि ज्याची 100% गॅरंटी आहे त्याचं नाव मृत्यू आहे. म्हणून मृत्यू हा तुम्हा आम्हाला कधी नाही कधीतरी 100% येणारच आहे. त्याच्यामुळे कोण याच्यातनं चुकला नाही. मगाशी बुवानी सांगितलं, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, 4 युग गेली. सत्ययुगामध्ये 4 अक्षरी रावण होऊन गेला, बाणासूर. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये 3 अक्षर, 1 अक्षर कमी झालं, कोण? रावण. आणि द्वापार युगामध्ये अजून 1 अक्षर कमी झालं, कंस. आणि आज कलियुगामध्ये एकच अक्षर राहिलंय शिल्लक, तो म्हणजे कोण? मी मोठो. प्रत्येकाला आज अभिमान झालेलो हा, नाही का? पण आज या हरिभजनाच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो की अभिमान, गर्व सोडून जो पुढे चालला तोच या भवसागरामध्ये, या कलियुगी भवसागरामध्ये तरला, या कलियुगी भवसागरामध्ये तरला. लक्षात ठेवा माऊली. कारण संस्कार सांगून जातो की परिवार कसा आहे, संस्कार सांगून जातात की परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते की समोरचा माणूस कसा आहे, आणि संवाद सांगून जातो समोरच्याला ज्ञान किती आहे. बरोबर का? म्हणून ठीक आहे, जास्त मी काय बोलत नाही. या ठिकाणी नोटेशनला सुरुवात करतो. गुंडूबुवानी सांगितलं ते रुपावलीच्या अगोदर त्याचं उत्तर देईन. काय मी जास्त आज गुंडूबुवांना बोलणार नाही. कारण सांगतो तुम्हाला की त्यांनी सांगितलं की आज बुवा होते खय 7-8 वर्षा खय ना, आमची सुद्धा भजनं चालू असतात बुवा. असं काय नाही, फक्त काय आहे बुवा, डबल बारीचे सामने आम्ही कमी करतो, सिंगल भजनं आमची चालू आहेत. काही खुटी बिटी लागलेला असं काय विषय नाही, समजलं असतं. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नको काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण कसं असतं माहिती आहे, तुमच्या बरोबर तुम्ही सांगताय त्यावेळी, त्याला आता जवळजवळ मला वाटतं 8-1 वर्ष तरी झाली असती त्या बारीला. मला वाटतं 17 मध्ये काय कधीतरी होती वाटतं ती, माझ्या ती आता लक्षात येऊ नाही. पण झालं ते मागचं झालं गेलं, आम्ही सोडून दिलं. कारण कसं असतं, अनुभव जसा येतो तसा माणूस शिकत जातो, नाही का? जसा अनुभव येतो तसा शिकत जातो. त्यावेळी कसा एकदम सळसळता. त्याच्यामुळे आज मी ठरवलेलं आहे बुवा, अजिबात माझ्या मुखातून, हो बुवा गुंडूबुवा, माझ्या मुखातून तुमचा एकही वाईट शब्द जाणार नाही, एकही. आणि दोन्ही बुवांचा रिस्पेक्ट ठेवूनच बारी करणार. कारण आज काशीराम परबुवांची पुण्यतिथी आणि या कार्यक्रमाला ही बारी आहे. कारण स्थानाला महत्व आहे, कुठच्या स्थानावरती बसून काय करावं याला महत्व आहे. आज टिकली, तिची किंमत 1 नाही तर 2 रुपये, पण तिचं स्थान खया वरती आहे. बरोबर ना? आणि चप्पल तुम्ही 5,000ची घ्यावा, नाही तर 500 रुपयाची घाला, नाही तर 50 नाही तर 100 रुपयाची घाला, तिचा स्थान खया पायातच आहे, नाही का? स्थानाला महत्व. त्याच्यामुळे दोन्ही बुवांना अजिबात काही वाईट बोलणार नाही. बोलले गुंडूबुवा, गुंडूबुवा इकडे तरी बघा, अजिबात रागवा नको. बरोबर, तुमचं माझा काय हा काय दुश्मनी हा काय नाही, काय टेन्शन घेऊ नको. अजिबात तुमको मी एक शब्द वाईट बोलणार नाही. माझ्या गुरुस्थानी मानून तुम्हाला बारी करणार, याचं टेन्शन घेऊच नको दोन्ही बुवांना. धन्यवाद. या ठिकाणी नोटेशनला सुरुवात करतो. तूच गजानन तूच साई, तूच
स्वामी तुझा तू माझी आई तुझं गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास ऐसा ज्याचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु पेटीचा आवाज द्या थोडा ओंकारेश्वर तू मयूरेश्वर वक्रतुंड तुला नमो नमो ओंकारेश्वर तू मयूरेश्वर वक्रतुंड तुला नमो नमो ओंकारेश्वर तू मयूरेश्वर वक्रतुंड तुझा 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 नमो नमो सारे सारे ग ग ग ग सा सा ग ग प प नि नि प नि नि प नि नि प नि सा सा ओंकारेश्वर तू सकल कलांता तुझी अधिपती तुझी गणांता गणपती सकल कलांता तुझी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.